हाय मैत्रिणींनो, तर मी आज तुम्हाला छोटं पॉकेट म्हणजे त्याच्यात ATM तुमची छोटी फोटोकॉपीज बसू शकते असं 2 कप्प्यांचं कसं शिवायचं, किती मापे घ्यायची, कसं काय स्टिच करायचं ते मी तुम्हाला सांगणार आहे. तर याची उंची आहे 11.5 इंच आणि रुंदी आहे 4.5 इंच. पूर्ण मी अखंड पट्टा घेतलेला आहे. स्पंज वापरलेला आहे याच्यामध्ये आणि अस्तर कॉटनचंच वापरलेलं आहे. आणि जे मेन फॅब्रिक आहे ते आहे 4.5 बाय 11.5 इंचाचं. तर इथं मी आधी जोडून घेत आहे. जोडून घेतल्याने मध्ये पण आपल्याला टिपा मारून घ्यायच्या आहेत, त्याच्यामुळे काय होतं फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येते आणि दिसायला पण अट्रॅक्टिव्ह दिसतं. तर चारही बाजूने मी टिपा मारून घेतलेले आहेत. आता आपल्याला उरलेला कपडा कट करून घ्यायचा आहे. तुम्हाला असे सुंदर पॉकेट म्हणा, पर्स असे वगैरे हवे असतील किंवा मशीनचं जे साहित्य असतं शिलाईचं ते तुम्हाला हवे असेल तर माझ्याकडे तुम्हाला मिळेल. तुम्हाला हवे असेल तर तुम्ही मला ऑर्डर देऊ शकता. सुंदर असे हँडबॅगचं फॅब्रिक पण आपल्याकडे आहे. तर इथे मी बेल्ट बनवलेला आहे. बेल्ट म्हणजे छोटा बेल्ट आहे, तो आपल्याला पॉकेटला लावायचा आहे बंद, तो मी बनवून घेतलेला आहे. तर आपल्याला 1.5 इंचावरती मार्किंग करायचे, 1.5 इंचावरती, आणि तो आपल्याला भाग कट करून घ्यायचा आहे कारण तिथं आपल्याला एक छोटं पॉकेट बनवायचं आहे. चला तर आपण त्याला चेन लावून घेऊयात. ही छोटी 3 नंबरची चेन आहे. तर याला प्लॅस्टिक रनर येतो कारण छोट्या छोट्या पॉकेटांना आपण प्लॅस्टिक रनरच वापरतो. प्लॅस्टिक रनरने काय होतं, छोटी पॉकेट असतात, रनर पण छोटा येतो, त्यामुळे त्याला छान दिसायला पण छान दिसतं, व्यवस्थित दिसतं. तर इथं अशा प्रकारे मी झिपर लावून घेतलेली आहे, तुम्ही बघा व्यवस्थित. आणि आता दाब टीप घेऊन द्यायची आपल्याला त्याच्यावरती. दाब टीप दिल्याने व्यवस्थित फिनिशिंग येते. रनर हे 3 नंबरचं आहे, रनर टाकून घेऊयात आपण. तर तुम्हाला अशा सुंदर हँडबॅग शिकायचे असतील तर आपल्या धनुष आर्टिकल या चॅनेलला सबस्क्राईब करा, जेणेकरून प्रत्येक व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर आता त्याच साईजचा वरून आपल्याला 4 इंचावरती टिक मार्क करून घ्यायची आणि तेवढ्याच साईडला आपल्याला फॅब्रिक लावून घ्यायचं आहे. म्हणजे काय होतं, एक आपला साईडचं पॉकेट तयार होणार आहे. इथं साईडचं एक पॉकेट तयार होणार आहे आणि वरती पण आपल्याला दुसरा पॉकेट बनवून घ्यायचं आहे आपल्याला. तर अशा प्रकारे मी इथं लावून घेतलेला आहे फॅब्रिक. राहिलेला कपडा झिपर आपल्याला कट करून घ्यायचे. आता वरती पण आपल्याला चेन लावून घ्यायची आणि तशीच आतल्या साईडला फोल्ड करायची आणि दाब टीप टाकून घ्यायची आपल्याला. तर काय होतं, दाब टीप टाकल्याने व्यवस्थित दिसतं आणि दाब त्या टीप ही टाकावीच लागते, त्याशिवाय ती पॉकेट बनतच नाही. फिनिशिंग वगैरे व्यवस्थित येते. आणि खालची जी साईड आहे तीच वरती फोल्ड करायची आणि पॉकेट पुन्हा फोल्ड करायचं आणि त्याला आपली चेन दाब टीप लावून घ्यायची याला पण. तर इथं आपलं पॉकेट बनणारच आहे, तयारच झालेलं आहे. तर मी जो बेल्ट याच्यात आपल्याला रनर लावून घ्यायचं आहे. प्लॅस्टिक रनर आहे, व्यवस्थित होऊन घ्यायचं आहे आता. आणि 2 वेळा आपल्याला ते मागं पुढं पण करून घ्यायचं आहे, जेणेकरून ते गुतत वगैरे नाही ना, हे व्हायचं आहे आपल्याला. व्यवस्थित लावून घ्यायचं आहे. आता इथं आपल्याला लॉक करायचं, जेणेकरून चेन निघणार नाही. लॉक करून घ्यायचं आणि डबल टिपा दोन्ही साईडनं मारून घ्यायचे.
आता राहिलेलं सगळं कटिंग करून घ्यायचे धागे दोरे. तर अशा प्रकारे आपल्या इथं पॉकेट बनवून तयार आहे. तर याच्यात तुम्ही ATM कार्ड, तुमचं छोटं छोटं साहित्य वगैरे ठेवू शकता. आता आपण बघूयात कसं बनलं आहे हे. याचे साईडचे धागे दोरे कट करून घ्यायचे आपण, जेणेकरून ते तुमच्या हातात येणार नाही. आणि कोपरे जे आहेत ते कात्रीच्या टोचाने तुम्हाला बाहेर काढून घ्यायचे, जेणेकरून दोन्ही खालच्या साईडला फिनिशिंग वगैरे अगदी सुंदर येते, सुरेख येते आणि दिसायलाही छान दिसतं. तर अशा प्रकारे आपलं छोटंसं पॉकेट ATM कार्ड, पॅन कार्ड, आधार कार्ड तुम्ही त्याच्यात ठेवू शकता. एकदम सुंदर असं राहतं, दिसायलाही छान दिसतं. तर तुम्हाला हे व्हिडिओ कसं वाटलं मला सांगा. धनुष्य आर्टिकल चॅनल